पिंपरी चिंचवडमध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर आली आहे। या ड्रग्जची किंमत तब्बल 2 कोटी 38 लाख रुपये आहे। पिंपळे निलक येथील रक्षक चौकामध्ये हे ड्रग्ज सापडलाय आणि या संदर्भात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। बातमी आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधून। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, 2 किलो ड्रग्ज सापडलेला आहे, 2 कोटी तब्बल किंमत आहे। नेमका प्रकार काय घडलेला आहे, कुठे हे ड्रग्ज सापडलाय? सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत। तब्बल 2 कोटी रुपये। हां, श्वेता, अगदी बरोबर आहे। पुण्याच्या नंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही ड्रग्जचा साठा जो आहे तो सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये। पोलिसांनी नमामी शंकर झा नावाच्या व्यक्तीला अटक केला असून त्याच्याकडून 2 कोटी 38 लाखाचा ड्रग्ज जे आहे ते जप्त केलेला आहे। पण प्राथमिक माहितीनुसार हा जो आहे हा अतिशय अलीकडची कारवाई आहे। अजून यामध्ये मोठ्या प्रमाणात अटका होणार आहेत। त्याचप्रमाणे याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी असल्याची पोलिसांनी खासगी मध्ये सांगितलेलं आहे। एकंदरीत ह्याची व्याप्ती किती आहे ते वेळच ठरवेल। पण पुण्याच्या पाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ड्रग्जची जी आहे ती कारवाई झालेली आहे, एवढं नक्की। नक्कीच सचिन, पोलीस पुढचा तपास करतच आहेत। त्या अज्ञात व्यक्तीवर काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।